गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही. परंतु जो काही जी.आर. निघाला आता काल परवा आणखीन काही आत्महत्या झाली विदर्भामध्ये. 14-15 आत्महत्या झाल्या असेल आतापर्यंत. लोकांचा असा ठाम समज झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे. घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही. परंतु जो काही जी.आर. निघाला आता काल परवा आणखीन काही आत्महत्या झाली विदर्भामध्ये. 14-15 आत्महत्या झाल्या असेल आतापर्यंत. लोकांचा असा ठाम समज झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे. आतापर्यंत अनेक राज्यकर्ते झाले मराठा समाजाचे. मी नेहमीच तुम्हाला सांगतो, यशवंतरावांपासून तर सगळेच, पवार साहेबांपर्यंत विलासराव झाले, वसंतदादा झाले, नारायणराव राणे सुद्धा झाले, अनेक झाले. पण सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करण्याची त्यांची पद्धत होती. बरोबर घेणं म्हणजे विश्वासात घेऊन सगळ्यांना. आता हे काय चाललेलं आहे हे तुम्ही ते पाहता. याच्यावर मी निश्चितपणे जे आहे, तुम्ही पण बातमी जेव्हा देता तेव्हा भटक्या, विमुक्त आणि ओबीसी जे काही लोक आहेत, मतदार आहेत, संघटना आहेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल होते, भ्रम निर्माण होतो. आणि मग ठीक आहे, आता मी तेवढा काही मोठा नाही, पुढे काय होणार ते सांगण्याचं. ते मुख्यमंत्री आणि BJPचे त्यांचे काही नेते असतील ते बघतील, ते सांगतील. पण एक मात्र मला निश्चितपणे सांगायचं आहे, या मागासवर्गीय समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे. ओबीसी हा वर्ग आहे, एक जात नाही. 374 जाती आहेत. कुठल्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही. आणि वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्यातले लोक आत्महत्या करतात हे पण आपण पाहायला पाहिजे. यापूर्वी सुद्धा मागच्या ज्या वेळेला असेंब्लीची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचा ओबीसी आमचा DNA आहे. आणि खरं आहे, 60-70% ओबीसींनी त्यांना मतदान केलं. मला काय आता कल्पना नाही त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की नाही, काय त्यांचं ठरतं आहे, बघतील काय करायचं ते. पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे वेधू इच्छितो. कालच्या या सगळ्या भेटीमध्ये विखे पाटील हे असं बोलले की जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाज आणि कुठलाही आरोप केला नाही किंवा विरोध केला नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये, त्यामुळे भुजबळ साहेबांनी आता विरोध करू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. हो, EWS जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार, पटेल गुजरातमध्ये, पुढे जाट वगैरे यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं. आम्ही विरोध केला नाही. मराठा समाजाला 3 वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले. प्रत्येक वेळा आम्ही पाठिंबा, आम्ही पण कुठे विरोध केला. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या, इथेच सगळी गर्दी खूप आहे. आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही, यांचाही फायदा नाही. आता बोलताना ते आरक्षणात धक्का, कसा धक्का लागत नाही. अहो, खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका दिवसामध्ये. आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो पाहिजे तुम्हाला. सकाळी अर्ज केलं संध्याकाळी सर्टिफिकेट हातात. कसा धक्का लागत नाही.
तुम्ही काल पाहिलं, कुणबी समाजाचा मोठा मोर्चा आझाद मैदानला आला. ते खरे कुणबी, त्यांनी सुद्धा विरोध केला, सक्त विरोध, की आमच्यामध्ये हे चुकीचे कुणबी जे आहेत भरले जात आहेत, आमचा याला विरोध आहे. आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत. कारण आमच्याकडे 374 जाती आहेत, वेगवेगळ्या जातीचे ज्या संघटना आहेत, नेते आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत, कोण मोर्चे काढतायत, कोण भाषणं करतायत. आपण पाहतात हे काय चाललेलं आहे ते. त्यामुळे धक्का कसा लागत नाही. जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले